मित्रांनो, आपण सिंथेसिस हा भाग बघत होतो आणि सिंथेसिस मध्ये आपण आतापर्यंत ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, त्यानंतर सो दॅट इथपर्यंत आपण आलो होतो. आज आपण या ठिकाणी नायदर नॉर आणि त्याच्यानंतर नॉट ओनली बट हे दोन भाग बघणार आहे. अतिशय महत्वाचे आपण या ठिकाणी संपवतोय. त्यानंतरच आपल्या परीक्षेला जास्त येणार नाही म्हणून ते घ्यायची गरज नाही. हे दोन भाग व्यवस्थित बघा आणि ऐका. यूज नायदर नॉर. आता मी थोडस मोठं का लिहितोय माहितीये का? कारण शूटिंग मध्ये दिसलं पाहिजे, है ना का? नायदर नॉर, मग याचा अर्थ काय होतो? हेही नाही किंवा तेही नाही. हेही नाही किंवा तेही नाही. नायदर नॉर म्हणजे हेही नाही किंवा तेही नाही. या वाक्यांचा उपयोग जर केला ना मित्रांनो, आपण इंग्लिश लिहिताना, बोलताना, 100% याचं बेनिफिट होतं आपल्याला. इट्स व्हेरी बेनिफिटेबल, इजंट इट? एवढा लिहिण्यामध्ये वेळ घालत जाऊ नका रे. लिहिलंय का? आणि समजून घ्या मी काय तुम्हाला नियम सांगतोय ते बघा. आता काय याच्यामध्ये, ह्या वाक्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या वरच्या प्रश्नामध्ये आपल्या त्या वाक्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये नकारात्मक शब्द असतात. कोणते कोणते? नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्या ते आपल्याला काय करायचे? काढून टाकायचे. काय करायचं? आपला काढून टाकायचंय. नायदर नॉर करताना नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट हे शब्द आपल्याला काढून टाकायचे आहेत. मग काय करायचं पुढे? अजून दुसरा नियम काय? डिड नॉट जर आपण काढलं, मी काय म्हणतोय बघा, डिड नॉट जर आपण काढलं तर आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय. किती रूप घ्यायचंय? कारण की डिड कशामध्ये आहे? भूतकाळामध्ये, बरोबर आहे का नाही? आपण आता बऱ्याच वेळेस बघितलं ते. आणि जर समजा आपण डज नॉट काढून जर टाकलं तर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय, पण त्याला काय लावायचं? यस किंवा इयस प्रत्यय लावायचा आहे. कारण की जर डज असेल तर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यापासून सुरू झालेल्या वाक्यामधलं ते असतं. कळलं का? म्हणून मुख्य क्रियापदाला काय लावायचंय? यस किंवा इयस प्रत्यय लावायचा आहे. त्याचे नियम पण तुम्हाला व्हिडिओज मध्ये दिलेले आहेत, तुम्ही बघून घ्या, शिकवलेलं पण आहे. आता तिसरा नियम काय? तर तिसऱ्या नियमामध्ये आपल्याला काय करायचंय? डिड नॉट काढलं तर काय करायचं सांगितलं, मी तुम्हाला डज नॉट पण सांगितलं, हो ना? आता बघा, पहिल्या वाक्यातल्या कर्माच्या अगोदर नायदर शब्द घ्यायचा आहे. कर्म कळतंय ना? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट समजतं ना? पहिल्या वाक्यातलं ऑब्जेक्ट जे आहे, जे कर्म आहे, त्याच्या अगोदर आपल्याला नायदर घ्यायचंय आणि त्याच्या पुढे आपल्याला कर्म लिहायचंय. कर्म लिहिल्याच्या नंतर आपल्याला नॉर लिहायचंय आणि मग पुढे दुसऱ्या वाक्यातलं फक्त कर्म लिहायचंय. दुसरं वाक्य पूर्ण लिहिण्याची गरज नाही. कळलं का? आता हे वाक्य करताना तुम्हाला लगेच लक्षात येईल ते. फक्त लक्षात ठेवा मी जे बोलतोय तर. जर समजा एक पाचवा नियम असा आहे, दोन वाक्यामध्ये दोन वेगवेगळी नावं असतील. समजा काय, दोन नाव आहे, कोणतं? शीला आणि मीना. हे दोन वाक्यामधले दोन वेगवेगळे, एक वाक्य सुरू झालंय शीलानी आणि एक वाक्य सुरू झालंय मीनानी. तर दोन वाक्यामध्ये दोन वेगवेगळे नावं आलेले. तर मग काय करायचंय? पहिल्या नावाच्या अगोदर नायदर घ्यायचंय, दुसऱ्या नावाच्या नंतर पहिलं नाव घेतलं की त्याच्यानंतर काय घ्यायचं? नॉर घ्यायचंय, नंतर दुसरं नाव लिहायचंय. असं केलं की ते वाक्य नायदर नॉरचं होऊन जातं. वाक्यातून तुम्हाला मी ते समजून सांगतो. शेवटचा मुलगा लक्ष दे रे बाळा. लास्ट वन प्लीज लुक हिअर. पहिलं वाक्य मित्रांनो, ही डज नॉट टेक टी, ही डज नॉट टेक कॉफी. असे दोन वाक्य आहे. याला आपला नायदर नॉर करून जोडायचंय. कळलं ना? बघा, ही डज नॉट टेक टी, मी लिहितो इथं, ही डज नॉट टेक टी, ही डज नॉट टेक कॉफी. दोन वेगवेगळे वाक्य आहेत का नाही? टेक कॉफी.
बघा ना, आता हे वाक्य तुम्हाला ऐकल्या ऐकल्या तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय. जर तुमच्या हे लक्षात असेल तर नायदर आणि नॉर हेही नाही किंवा तेही नाही. म्हणजे आता ह्या वाक्यामध्ये काय दिलंय, ही डज नॉट टेक टी, ही डज नॉट टेक कॉफी. तो चहा घेत नाही आणि दुसरं वाक्य काय म्हणतो, तो कॉफी घेत नाही. आपलं काय करायचंय, हेही नाही आणि तेही नाही. कळलं ना तुम्हाला आता. म्हणून नायदर नॉर करतोय आपण. नायदर नॉरचा उपयोग करून त्या दोन वाक्याला सिंथेसिस करायचंय, एकीकरण करायचंय. पूर्व समजताय काही? बर, करून दाखवते वाक्य इथं मग. बघा मग कसं येईल सांगा बरं तुम्ही. उत्तर सांगा. पहिल्या वाक्यातल्या कर्माच्या अगोदर काय करायचं, आपला नायदर घ्यायचं. चल बोला, कर्म कोणतं आहे वरच्या वाक्यामध्ये? हे कोणतं कोणतं कर्म आहे? टेक्स. कोणतं कर्म आहे? टेक. काय कर्म आहे? टेक. बरोबर आहे. मग आता करायचं आपण. ये रे बाळा लवकर, इतका उशीर कस का झाला रे? बघा उत्तर मग ही. आता आपलं काय सांगितलं, डज नॉट जर असेल तर काय करायचंय, काढून टाकायचं आणि काय लावायचंय, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, परंतु त्याला यस किंवा यस प्रत्यय लावायचा आहे. मग टेकचं काय होईल, हे मुख्य क्रियापद काय होईल इथे, टेक्स. ही टेक्स. मग पुढे नायदर है ना, बरोबर आहे ना. नायदर. पुन्हा काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, ही टेक्स नायदर टी. हे मी तुम्हाला काय बोललो, मुख्य क्रियापद असं बोललो ना. मग आता इथे हे कर्म आहे. कोणतं कर्म आहे? टी. टीच्या अगोदर आपण काय घेतलं, नायदर घेतलं. आणि पुढे नॉर घेऊन काय करायचं, फक्त आपल्याला दुसऱ्या वाक्यामधलं कर्म घ्यायचंय. कोणतं कर्म आहे दुसऱ्या वाक्यातलं? कर्म म्हणजे आपण काय करतोय, काय, कॉफी. झालं का नाही वाक्य तसं? ही टेक्स नायदर टी नॉर कॉफी. तो फक्त चहाही घेत नाही आणि कॉफीही नाही. हेही नाही आणि तेही नाही. कळलं ना? सोपं आहे का नाही? चला पटकन लिहा. दुसरं वाक्य ह्याचं नायदर नॉरचं. प्रश्न आहे का, शंकर डज नॉट नो. शंकर डज नॉट नो. आणि दुसरं वाक्य आहे ह्याचं, आपण आपल्या पूर्वाचं नाव घेऊ. पूर्वा डज नॉट नो. सांगा बरं याचं उत्तर कोण सांगतं. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळे नाव आलेले आहेत. सांग तू. आता सुरुवात कशाने करायची म्हणजे, नामाच्या अगोदर आपला नायदर घ्यायचंय. मग नाम कोणतं आहे याच्यामध्ये, नाऊन कोणतं आहे, शंकर. मग काय करू मी, नायदर शंकर नायदर शंकर नॉर, दुसरं नाव काय, पूर्वा. नॉर पूर्वा नोज. आता इथे नोज का बरं झालं, कारण की डज होतं याच्यामध्ये. काय होतं याच्यामध्ये, डज नॉट होतं, म्हणून या ठिकाणी नोच केला आपण. आणि वाक्य झालं नायदर शंकर नॉर पूर्वा नोज. म्हणजे शंकरलाही माहित नाही आणि पूर्वालाही माहिती नाही. दुसरं वाक्य आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये असं झालं की शंकरलाही माहिती नव्हतं आणि गौरीलाही नाही. म्हणजे यालाही नाही, हेही नाही आणि तेही नाही. शेवटचं वाक्याचं उदाहरण बघा. द ओल्ड वुमन वॉज नॉट अ थीफ. द ओल्ड वुमन वॉज नॉट अ थीफ. हे नो, नेव्हर, नॉट काढून टाकायला सांगितलं. लक्षात आहे का तो नियम?
नियम थोडेसे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक, हे पहिलं वाक्य. दुसरं आहे, शी वॉज नॉट अ लायर. शी वॉज नॉट अ लायर. पहिलं वाक्य, द ओल्ड वुमन वॉज नॉट अ थीप. ती चोर नाही. आणि दुसरं काय, शी वॉज नॉट अ लायर. ती खोटही बोलत नाही. ह्या दोन वाक्याला नायदर नॉरने आपल्याला जोडायचंय आणि तुम्हाला आता यायलाच पाहिजे. कळलं का? चल करा, मला सांगू नका तुम्ही आता. आयान, अरसलान आपल्याला या ठिकाणी वाक्य करून दाखवतोय. खडू देऊ का? कर. नियम थोडेसे लक्षात ठेवायचे, इतकं सोपं आहे ना ते, आणि महत्वाचं पण. वाचून वाचून, द ओल्ड वुमन वॉज. हा, पुढे नॉटचं काय करावं लागेल आता? काढून टाकावं लागेल. हा, नायदर, बरोबर आहे. नायदर, नायदर अ थीप. मला सांगायची गरज नको पडायला. एकदम व्हेरी गुड, व्हेरी गुड. नॉर अ लायर. आणि हे कोण लिहिण? कोण लिहिण लायरच्या अगोदरच? LIAR. एकदम सुंदर पद्धतीने याला उत्तर याने आपलं करून दाखवलेलं आहे. तुम्ही सगळेजण उत्तर लिहून घ्या. नॉट काढून टाकलंय आपण आणि कर्माच्या अगोदर, पहिल्या वाक्यातल्या कर्माच्या अगोदर काय घेतलंय? नायदर घेतलंय. त्या कर्माच्या नंतर पुन्हा नॉर घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलंय? पुन्हा दुसरं कर्म घेतलंय. तर या ठिकाणी बघा, उत्तरात झालंय, द ओल्ड वुमन वॉज नायदर अ थीप नॉर अ लायर. ओके.